हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आज आपण आयुषकामी अध्याय बघूया. ओके. तर आयुषकामी अध्याय सगळ्यात पहिला जो आपला आहे अष्टांग हृदय सूत्रस्थान मधला. तर आयुषकामी अध्याय अष्टांग हृदय सूत्रस्थान मधला पहिला अध्याय जो आपण चालू करूया. एक सेकंड, परत एकदा शेअर करते मी स्क्रीन. त्यातला पहिला श्लोक. रागादी रोगा सतानुशक्ता शेष काय प्रस्तुता शेष औत्सुक्य यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. तर सर्व प्राणीमात्रांच्या शरीराला ज्यांनी सतत गाजलेला आहे आणि जे मनुष्याच्या मनात अस्वस्थता, रोग, दुःख असं निर्माण करतात, त्या रागजन्य कामक्रोधादी रोगाचा ज्यानं नाश केला. हॅलो, हा हा ओके. स्क्रीन आता ओके. एक मिनिट. हो, एकच मिनिट सर. मी स्टार्ट दिसतीये का? ओके. मी स्टॉप प्रेझेंटिंग म्हटलं, परत एकदा हे कराय म्हणून, तर ते स्टॉप होईना प्रेझेंट केलं. नाही, ते स्टॉपच होईना. ते स्टॉपचा ऑप्शन मला दिसेना. मी स्टॉप प्रेझेंटिंग का आधीपासून क्लिक करते, ते स्टॉप होईना. नाही, मी विंडोज फक्त शेअर केली, तेवढी ओपन केलेली माझी. अच्छा, बर, ठीक आहे. तेच मी हे एंटायर स्क्रीन करायलाच बघतेय, पण ते मी स्टॉप प्रेझेंटिंग म्हणून हे केलं तर मलाच कळेना. परत मग परत मला स्टार्ट प्रेझेंटिंग म्हणूनच दिसेना सर. मी ते शोधतेय, स्टार्ट प्रेझेंटिंग म्हणायला. अच्छा, मग एंड लाईव्ह करू? अच्छा, गुगल क्रोम क्लोज करू.
परत एकदा मीटिंग चालू झाल्यासारखं झालं. युअर लाईव्ह सेशन इज स्टार्टिंग सून म्हणते. आता दिसतंय स्टार्ट प्रेझेंटिंग. आता दिसतंय. मग विंडो नको, एंटायर स्क्रीन शेअर करायची का सर? येस एंटायर स्क्रीन करायची. हा, त्याला सिलेक्ट करायचं आणि खाली शेअरचं ऑप्शन आहे त्याला क्लिक करायचं. एंटायर स्क्रीन शेअर. इग्नोर. हे लूप मध्ये गेलं सर? नाही, लूप मध्ये जाईल काय हरकत नाही. तुम्ही दुसरी विंडो करा ना, तुमचं जे पीपीटी आहे त्याला करा. ओके. इग्नोर करा त्याला आणि हे करा. बस दिसते आता व्यवस्थित चालू आहे ना? दिसते ना? हो आता दिसते. आता तुम्ही पीपीटी मध्ये जा. तुमच्या पीपीटी ओपन केलं सर मी. आता ओके. आता कंटिन्यू करा. दिसतंय. ओके चालेल. येस, असं करायचं म्हणजे ते येतं. ह्याच्या आधीच्या पाठाने मी सगळं कट करून टाकेन लोड. ओके ठीक आहे. रागादिगान सततान चकान शेषकाय प्रसृतान अशेषान औत्सुक्य मोहारतिदान जघान यो पूर्व वैद्याय नमोस्तु तस्मै. नमस्कार. हा आपला अष्टांग हृदय सूत्रस्थान पहिल्या चॅप्टरचा पहिला श्लोक, आपला पहिला अध्याय आयुष्कामी अध्याय. मी डॉक्टर दीपांजली राजाराम जाधव. आपण अष्टांग हृदय आयुष्कामी अध्यायापासून आज आपला अष्टांग हृदय चालू करू. या पहिल्या जो मी आता म्हटला, रागादी रोगान सत्तार शकतात मीन्स the vyadhis or whatever the dukhas present or which will create difficulty to the person's body and who are there, or the chikitsak who helps to avoid that difficulties. I will pray for that chikitsak. जे लोक सर्व मनुष्य मात्रांच्या शरीराला ज्या दुःख प्रमाद यांनी गांजलेला आहे आणि जे अशा रागजन्य काम क्रोधादी रोगांचा ज्यानं नाश केला, अशा त्या जगाच्या आदी वैद्याला माझा नमस्कार. तर आपण अष्टांग आयुर्कामाय मानेन धर्मार्थ सुख साधनम आयुर्वेदोपदेशेषु विधेय परमादरः. धर्म, अर्थ, काम आणि मोक्ष या चतुर्विध पुरुषार्थाला ज्याला दीर्घायुष्य पाहिजे आहे त्यांना वैद्यक शास्त्रात जे सांगितलेलं आहे त्या गोष्टी जाणाव्या आणि त्या वागण्याविषयी त्यानुसार तत्पर असावं. म्हणजे आयुर्वेदात ज्याला चतुर्विध पुरुषार्थ अचीव करायचा आहे त्यानं जे काही आयुर्वेद शास्त्रात सांगितलंय त्याचा परम आदर करून तसं फॉलो करावं. नेक्स्ट थर्ड श्लोक, तिसरा श्लोक ज्यात आयुर्वेद अवतरण सांगितलेलं आहे. इन थर्ड श्लोक दे हॅव टोल्ड द आयुर्वेद अवतरण. प्रजापतिं अधिग्रहत् सो अश्विनौ तौ सहस्राक्षं सो त्रिपुत्रादिकान् मुनीन् ते अग्नेशास्ते तु तंत्राणि केंद्रे. ब्रह्मदेवाला आयुर्वेद हा ध्यानात ठेवून, म्हणजे ब्रह्मदेवाला आयुर्वेदाचं हे ज्ञान झालं. हे ज्ञान त्यांनी दक्ष प्रजापतीला दिलं. दक्ष प्रजापतीकडून ते अश्विनी कुमारापर्यंत आलं. अश्विनी ते 2 होते, टू अश्विनी कुमार. विल कम एज अश्विनौ. अश्विनी कुमारांच्याकडून ते सहस्त्राक्ष म्हणजे इंद्राला गेले. सहस्त्राक्ष इंद्राचा सिनेमा, इंद्राला 1000 डोळे असं म्हणतात, त्यामुळे सहस्त्राक्ष इंद्राकडून ते अत्री आदी महर्षींना, अत्री आदी मुनींना ते ज्ञान गेलं. अत्री आदी मुनींच्याकडून अग्निवेशादी ते 6 शिष्यांच्याकडे ज्ञान गेलं आयुर्वेदाचं आणि त्यांनी स्वतःची वेगवेगळी जे काय आहे त्यांची तंत्र लिहिली. द ब्रह्मा ट्रान्सफर्स द आयुर्वेदा to the Daksha Prajapati. From the Daksha Prajapati, the Ayurveda gets transferred to Ashwini Kumara. There are 2 Ashwini Kumaras. That's why the word will come as Ashwinau. From the Ashwini Kumara, the Ayurveda is transferred to Sahasraksha. Sahasraksha means Indra. From the Indra, the Atri Putra or the Atri Maharshi and Adi Munis. Atri Adi Munis, Atreya and other Munis, it is transferred from Indra. And from that Munis, they have transferred the Ayurveda Jnana to Agniveda.
Agnivesh Adi Shat Shishya. All the Shishyas, they have written their own tantras. Next, Ashtanga Ayurveda. Kaya Bala Grahordanga Shalladamshadara Vrishan Ashtavangani Tasyahu Chikitsa Yeshu Samshrita. काय चिकित्सा, बाल चिकित्सा, ग्रह चिकित्सा, ऊर्ध्वांग चिकित्सा, शल्य चिकित्सा, दंष्ट्रा चिकित्सा, जरा चिकित्सा आणि वृष चिकित्सा या आयुर्वेदाचे 8 अंग आहेत. हे आयुर्वेदाचे 8 अंग आहेत. ऍक्च्युली तसं बघायला गेलं तर आयुर्वेद डिवाइड नाही होऊ शकत, आयुर्वेदाचं पण क्लासिफिकेशन नाही करू शकत. तरी अष्टांगोदयकरांनी 8 ब्रांचेस किंवा 8 अंग आहेत आयुर्वेदाचे असं का सांगितलं? कारण आयुर्वेदाचं ज्ञान एका जन्मात होऊ शकत नाही. त्यामुळे माणसं आपण मनुष्य कुठल्या तरी पूर्ण आपण करतो किंवा घ्यावं ज्ञानाची 8 अंगाशी सांगितले. काय चिकित्सा, वी कॅन से जनरलाइज्ड मेडिसिन, बाल पेडियाट्रिक्स, ग्रह चिकित्सा, देन ऊर्ध्वांग चिकित्सा. ऊर्ध्वांग चिकित्सा ENT, ear nose throat will come. शल्य चिकित्सा सर्जरी, दंष्ट्रा चिकित्सा, दंष्ट्रा means poison, then जरा चिकित्सा, geriatrics and वृष चिकित्सा. Recently only the वृष चिकित्सा branch, that is sexology branch, has been developed by the modern science. So ह्या अशा 8 ब्रांचेस आयुर्वेदाने सांगितलेल्या आहेत. नेक्स्ट, वायु पित्तम कफश्चेति त्रयो दोषा समासतः विकृता देहम घ्नन्ति ते वर्तयन्ति च. आयुर्वेदानी अष्टांगहृदयकरांनी 3 दोष सांगितलेत, वायू, पित्त आणि कफ. आता जी खालची लाईन आहे विकृता अविकृता अशी त्याची संधी. विकृता विकृता त्याचा संधी विग्रह होतो. व्हॉट विल बी द संधी विग्रह? विकृता अँड अविकृत. इफ इट इज विकृता it will घ्नन्ति the deha, and if it is avikrita then they will vartayanti the deha. जर ते विकृत झाले तर ते देहाला मारून टाकतात. घ्नन्ति त्याचा मूळ धातू घ आहे. घ्नन्तीचा अर्थ मारून टाकणे किंवा नष्ट करणे. त्यामुळे जर ते विकृत झाले तर देहम घ्नन्ति. पण जर ते अविकृत राहिले तर देहम वर्तयन्ति च, म्हणजे ते देहाला धारण करतात. जर दोष प्राकृत अवस्थेत असतील तर देहाचं धारण होतं. इफ द दोषास आर इन विकृत अवस्था, it will kill the deha, or it will create the death. Next, te vyapinopi runnabhyo radhodyorbr संश्रयः. कुठल्याच ते सर्व शरीर व्यापी आहेत. ते व्यापिनोपी, ते सगळ्या शरीरात राहिले तरी अपि म्हणजे सुद्धा, स्टिल they are all over body. अपि, रुत, नाभी, अधो, मध्य आणि ऊर्ध्व संश्रय असे त्यांनी डिव्हिजन्स केले. त्यामुळे त्याची मुख्य स्थानं कुठली तर नाभीच्या खालचा भाग, रुत, नाभी, अधो. हृदय आणि नाभीच्या खालचा भाग हा वातासाठी दिलाय. त्याच्यानंतर नाभी आणि हृदय याच्या मधला भाग जो आहे, नाभी आणि हृदयाच्या मधला भाग तो दिलाय पित्तासाठी दिलाय. आणि बाकी ऊर्ध्व भाग आहे ना, हृदयाच्या वरचा जो ऊर्ध्व भाग आहे तो पित्तासाठी दिलाय. रुत, नाभी, अधो, it is the main sthan of vata. Rud, nabhi, madhya, it is the main sthan of pitta dosha. While apart from these two, that is above the urdhva pradesh, it will be the kapha sthana. Next, vayoho ratri bhuktanam tenta madhyadikakramat. त्यांचा प्रकोप काळ कुठला? त्यांनी वय आणि रात्री आणि भुक्त म्हणजे तुमचा एज अनुसार, तुमच्या दिवसांच्या अनुसार आणि तुम्ही जे रात्री किंवा तुम्ही जे जीवनाचे काळ आहेत त्याच्या अनुसार ते कसे प्रकोपित होतात त्यांनी दिले. सो अंत्य, मध्य आणि आदी अशा 3 भागात त्यांनी डिवाइड करून दिले. उतार वय म्हणजे तुमचं ऍट द अबोव 60 एज, त्याच्यानंतर दिवस आणि रात्र त्याच्यामध्ये वाताचा प्रकोप असतो. नेक्स्ट, रात्र आणि परिपाककाल याच्यामध्ये तुमच्या पित्ताचा प्रकोप असतो. आणि पूर्व काळात दिवसा आणि रात्रीच्या आणि त्याच्या पूर्व भागात हा तुमच्या कफाचा प्रकोप असतो. म्हणजे साधारण एज फॅक्टर अनुसार तुम्ही गेलात तर
16 इयर्स पर्यंत, वयाच्या 16व्या वर्षापर्यंत, अप टू 16 इयर्स वी कॅन से इट इज कफ प्रकोप काला. 16 to 50 maximum it is pitta prakopa kala. Above 50-55 it will be vata prakopa kala. If we can say भुक्ता अवस्था, जर तुम्हाला जेवणाच्या अवस्था करायच्या असतील, तुम्ही जेवला, रिसेंट तुमचं जेवण झालं, तर तो प्रकोप काल झाला. त्याच्यानंतर तुमच्या जेवणाचं डायजेशन चालू होतं, तो तुमचा पित्त प्रकोप काल झाला. आणि तुमचं जेवण पूर्णपणे जीर्ण झालं, हा तुमचा वात प्रकोप काल झाला. त्यानुसारच त्यांनी अवस्थापाक दिले. पहिला मधुर अवस्थापाक, दुसरा आम्ल अवस्थापाक आणि तिसरा कटु अवस्था. नेक्स्ट, तैर्भवेद विषमस्तीक्ष्णो मंदश्चाग्नी समय समा. वात पित्त आणि कफाच्या योगानं जे काही त्यांनी अग्नी दिलेत, मंदश्चाग्नी समय समहा, म्हणजे वात जर असेल, वात जर अतिशय प्रकोपित असेल किंवा वाताच्या जर रिलेटेड तुम्ही अग्नी बघायला गेला तर तो विषम असतो. पित्त प्रकोप किंवा पित्ताशी रिलेटेड जो अग्नी असतो तो तीक्ष्ण असतो. आणि कफ प्रकृतीच्या माणसामध्ये किंवा कफाशी रिलेटेड जो अग्नी असतो तो मंद असतो. जर तुमच्या शरीरात इफ ऑल द दोषास आर इन अविकृत अवस्था और इन प्राकृत अवस्था, then the agni will be sama. Then the agni will be sama. If it is vata prakopa, then it will be the visham agni. If it is a pitta prakopa, then it will be tikshna agni. If it is kapha prakopa, then it will be manda agni. If all the doshas are in sama avastha, then the agni will be sama agni. So agni types, we can say 4 types of agni: vishama, tikshna, manda and sama. Next, koshta types. कोष्ठ क्रूर मृदुर मध्यो मध्यस्यातय समरैरपि. कोष्ठाचे 3 टाइप्स. कोष्ठाचे टाइप्स हे पण तुमच्या दोषावरती अवलंबून असतात. वात प्रकोप किंवा वात प्रकृतीच्या माणसामध्ये क्रूर कोष्ठ असतं, पित्त प्रकृतीच्या माणसामध्ये मृदू कोष्ठ असतं आणि कफ प्रकृतीच्या माणसामध्ये मध्य कोष्ठ असतं. आणि जर ते 3ही समान प्रमाणात असतील, जर तुमच्या दोषांचा कुठलाही प्रकोप नसेल, तर तुमचं जे कोष्ठ आहे ते सम असतं. नेक्स्ट, तुम्हाला हे एमसीक्यू ला येऊ शकतं, कोष्ठचे टाइप्स, अग्नीचे टाइप्स. त्यामुळे हे जे श्लोक आहेत, लास्टच्या ह्याच्यातला तुमचा जो श्लोक होता, एक सेकंड, हा तैर्भवेद विषमस्तीक्ष्णो मंदश्चाग्नी समय समहा, हा श्लोका बाय हार्ट करा, तुम्हाला इझी जाईल अग्नीच्या टाइप्सच्या एमसीक्यू साठी. आणि कोष्ठ क्रूर मृदुर मध्ये हाई करा, मे बी तुम्हाला एमसीक्यू ला पडू शकेल. वात प्रकोपात कुष्ठ कुठलं, त्याच्यानं कोष्ठ कुठलं, पित्त प्रकोप असलेलं कोष्ठ कुठलं आणि कफ प्रकोप असलेलं कोष्ठ कुठलं. नेक्स्ट, ज्या वेळेला गर्भावस्था राहती, गर्भावस्थेमध्ये शुक्र आणि शोणीत संयोग झाल्यानंतर प्रकृती कशी ठरती हे त्यांनी पुढच्या श्लोकात दिले. शुक्रार्थवस्थेर जन्मादो विषेणेव विषक्रिमे तैश्च तिस्र प्रकृतयो हिन मध्योत्तमा पृथक समधातु समस्तासु श्रेष्ठा निंद्याद्विदोषजा. ज्या वेळेला शुक्र आणि आर्तवचा संयोग होतो त्यावेळेला वात, पित्त आणि कफ हे तुमच्या शरीरात शुक्र आणि आर्तव बरोबरच एंटर करतात. त्यामध्ये ज्याचा प्रकोप ज्याच्यावरती जास्त असेल, म्हणजे शुक्रावरती जर वाताचा प्रकोप असेल तर शुक्रार्तव संयोग होताना ते 3ही वात, पित्त, कफ हे विषम प्रमाणात असतात. ज्या दोषाचा प्रकोप किंवा ज्या दोषाचं डॉमिनन्स जास्त असेल ती त्या गर्भाची प्रकृती ठरते. ज्या दोषाचा डॉमिनन्स जास्त असेल शुक्र आणि आर्तवरती ती त्या गर्भाची प्रकृती ठरते. जर वात एकदोषज असेल, जर एकदोषज असेल तर ती हीन मानली जाते. जर ती द्विदोषज प्रकृती असेल तर ती मध्यम मानली जाते. आणि जर ती त्रिदोषज प्रकृती असेल तर ती श्रेष्ठ, त्रिदोषज प्रकृती असेल तर ती श्रेष्ठ मानली जाते. आता इथे त्यांनी धातू असा शब्द वापरलाय, तर इथे धातू हा शब्द तुम्ही क्रियामध्ये असं मांडतात की रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र हे धातू आहेत. मग आता तुम्ही म्हणाल की ह्या
चॅप्टर मध्ये त्यांनी आता तर आपण गर्भावस्थेमध्ये वात पित्त कफच बघत होतो, मग आता धातू शब्द कुठून आला? तर धातू शब्द हा वात पित्त आणि कफ ह्याच्यासाठीच वापरलेला आहे, कारण ते धातू सारखंच शरीराचं धारणही करतात. त्यामुळे चरक आणि सुश्रुतांनी धातू हा शब्द वातदोषासाठी वापरलेला आहे. त्यांनी आता अष्टांगहृदयकरांनी असं सांगितलंय की विषात उत्पन्न झालेल्या कृमींना सुद्धा विष बाधत नाही. त्याचप्रमाणे वात पित्त कफ हे ज्यावेळेला शुक्र आणि आर्तव संयोगात एकत्र येतात त्यावेळेला ज्याचा डॉमिनन्स जो असेल त्या पद्धतीने त्या गर्भाची प्रकृती ठरती. सर्व प्रकृतीमध्ये समधातू प्रकृती ही श्रेष्ठ असती, 2 दोषांच्या पासून झालेली ही निंद्य असती आणि 1 दोषांच्या पासून निर्माण झालेली ती हीन असते. नेक्स्ट त्यांनी वात पित्त कफचे प्रकार दिलेत. तत्र वृक्षो लघु शीत खर सूक्ष्मश्चलो अनिल. हे वाताचे गुण झाले. वाताचे वृक्षता, लघुता, शीत, खर, सूक्ष्म, चल. वृक्षता ड्रायनेस, लघुता लाइटनेस, शीत म्हणजे कोल्ड, खरता रफनेस, सूक्ष्मता मायन्यूटनेस, चलत्व मूवमेंट. These are the properties of Vata. पित्तम सस्नेह तीक्ष्णोक्ष्ण लघुविश्रम सरम द्रवम. पित्ताचा सस्नेह, पित्त हे सस्नेह असतं म्हणजे ते थोड्याफार प्रमाणात त्याच्यामध्ये स्नेह असतं. अगदीच कफा इतकंही स्निग्ध नाही आणि अगदीच वाता इतकंही वृक्ष नाही, असं पित्त असतं, म्हणून सस्नेह असं सांगितलंय. तीक्ष्णता, उष्णता हॉट. लघु, पित्त पण लघु असतं हे नेहमी लक्षात ठेवा, म्हणून ते शक्यतो वरच्या साईडला फ्लो होतं. म्हणजे तुम्ही अग्नी बघितला ना, अग्नीची ज्वाळा खालच्या बघितली, उलटी बघितली का अग्नीची ज्वाळा? नाही, अग्नीची ज्वाळा ही नेहमी वरतीच जाते कारण ती लघु असते, म्हणून पित्ताला अग्नी सोबत कोरिलेट करतात. त्याच्यानंतर विषगंध, त्याचा थोडाफार फाऊल स्मेल असतो. सरत्व, चलत्व आणि सरत्व मधला फरक हा, चलत्व म्हणजे कंटिन्युअस मुवमेंट, सरत्व हे द्रवामध्येच असतं. म्हणजे पूर्ण पण द्रव नाही आणि पूर्ण पण लिक्विड नाही, पूर्ण पण सॉलिड नाही, अशा कंडिशनला सरत्व आणि द्रवत्व हे पित्ताचे गुण आहेत. नेक्स्ट कफाचे गुण. स्निग्ध शीत गुरु मंदाश लक्षणो मृत्स्न स्थिर कफः. तर पहिला गुण त्याचा स्निग्ध शीत, त्याच्यानंतर गुरु मंद श्लक्ष्ण मृत्स्न स्थिर आणि कफ. मृत्स्न म्हणजे सॉफ्टनेस असतो कफामध्ये आणि स्थिरत्व तो शरीराला बल देतो. गुरु हेवी असतो. मंद का? कारण तो सेमी सॉलिड किंवा मॅक्सिमम तो असा सॉलिड ह्याच्यातच असतो, त्यामुळं त्याची मुवमेंट फार मंद असते, तो खूप खूप स्लो त्याची मुवमेंट असते, म्हणून मंद. आणि शीत ऑब्वियसली तो कफ आहे आणि त्याच्या जलमहाभूत प्रधान असतं, म्हणून शीत. नेक्स्ट धातू. रसास्त्रुग्मा समेदोस्थी मज्जा शुक्राणी धातवः सप्त दुष्टाः. त्यांना दुष्ट असा शब्द अष्टांगहृदयकरांनी का वापरला? तर ते दूषित होतात. दोष जे असतात ते दूषित करतात आणि दूषित जे असतात ते दूषित होतात. आता पित्त कफ हे रस, रक्त, मांस, मेद, अस्थि, मज्जा, शुक्र या धातूंना दूषित करतात, म्हणून त्यांना दूष्य असं म्हटलेलं आहे. संसर्ग हा सन्निपातश्च तद्वित्रिक्षय कोपतः. ते संसर्ग म्हणजे कुठलेही 2 दोष एकत्र आले आणि त्याचा वृद्धी किंवा क्षय झाला तर त्याला संसर्ग म्हणायचं. 3ही दोष एकत्र आले आणि त्याचा वृद्धी किंवा क्षय होऊन डिसीज तयार झाला तर त्याला सन्निपातज डिसीज असं म्हटलं जातं. नेक्स्ट मला मूत्र शकृत स्वेदादयो अपिच. म्हणजे 3 मल कुठले कुठले? तर मूत्र युरिन, तुमचं शकृत म्हणजे स्टूल आणि स्वेद तुमचं पर्स्पिरेशन किंवा तुमचा घाम, हे तुमचं 3 मल आहेत. वृद्धी समान सर्वेषां विपरीतै विपर्यया. हा तुमचा सामान्य विषय सिद्धांत अष्टांगहृदयकरांनी पहिल्या अध्यायात सांगितलाय. वृद्धी समानै सर्वेषां. जर समान गुणांचा आहार विहार सेवन केला तर त्या दोषांची वृद्धी होती.
विपरीतय विपर्ययः, जर त्याच्या विरुद्ध, त्या दोषाच्या गुणाच्या विरुद्ध आपण आहार विहाराचं सेवन केलं तर त्याचा क्षय होतो. इफ वी विल टेक दी सिमिलर क्वालिटीज आहार विहार along with that dosha, then that definitely that dosha attains the vriddha avastha. If we will take the opposite qualities of that dosha ahar vihara, then it will definitely undergo kshaya avastha. हा तुमचा सामान्य विशेष सिद्धांत आहे. सामान्य म्हणजे वृद्धी आणि विशेष म्हणजे ह्रास. जर समान गुण घेतले तर त्या दोषांची वृद्धी होती आणि जर अपोजिट गुणाचं आहार विहार सेवन केलं तर त्या दोषांचा ह्रास होतो. नेक्स्ट रसा दिले. रसाः स्वादु आम्ल लवण तिक्तोषण कषायकाः षड्द्रव्यमाश्रितास्ते च यथा पूर्वं बलावः. त्यांनी 6 रस सांगितलेत. स्वादु, आम्ल, लवण, तिक्त, उष्ण आणि कषाय. त्यांनी स्वादु हा शब्द मधुर रसासाठी वापरलाय. मधुर, आम्ल, लवण, तिक्त, कटू रसासाठी त्यांनी उष्ण हा शब्द वापरलाय आणि कषाय. हे 6 द्रव्य आहेत. त्यातलं यथापूर्वम बलावहा स्वादू म्हणजे एका पुढे एक ते बलवत होत जातात. नेक्स्ट तत्राद्या मारुतम घ्नन्ति त्रयस्तिक्तादयः कफम कषाय तिक्त मधुराः पित्तमन्ने तु पूर्वते. त्यातलं पहिले जे 3 आहेत ते मारुतम घ्नन्ति, ते वाताचा क्षय करतात. कुठले कुठले तर स्वादू, आम्ल आणि लवण. जर वात प्रकोप झाला असेल, इफ देर इज अ वात प्रकोप, देन फर्स्ट 3 रसास will acts as a chikitsa for vata prakop, that is swadu, amla and lavana. Trayastiktaadayah kafam. Next 3, that is madhura, then tikta, ushana and kashay. Tikta, ushana, kashay will act as a kafagna. If there is a kafa prakopa, then tikta rasa, कटु रस and कषाय रस will act as a कफ क्षय चिकित्सा. कषाय तिक्त मधुराः पित्तमन्ने तु पूर्वते. Then कषाय, तिक्त and madhur rasa will act as पित्त शामक. कषाय, तिक्त and madhur rasa will act as पित्त शामक. त्यांनी घ्नन्ति हे जे क्रियापद वापरलंय ना, ते 3ही दोषांच्यासाठी लागू होतं. आद्य 3, पहिले 3, first 3 स्वादु, आम्ल, लवण will act as a marutam घ्नन्ति. Next 3 तिक्त, उष्ण, कषायकाः, these 3 will act as a कफम घ्नन्ति, कफघ्न. तिक्त, उष्ण आणि कषाय. आणि कषाय तिक्त मधुराः पित्तम घ्नन्ति. कषाय तिक्त मधुराः पित्तम घ्नन्ति. आता जर पहिले 3 म्हणजे स्वादु, आम्ल, लवण हे वाताचं हनन करतात किंवा वाताचा क्षय करतात, तर ह्याचा अर्थ बाकीचे जे 3 रस आहेत, तिक्त, उष्ण आणि कषाय, हे वाताचा प्रकोप करतात. त्रयस्तिक्तादयः कफम म्हणजे तिक्त, उष्ण, कषाय हे जर कफाचा क्षय करतात किंवा कफ प्रकोपवरची ही चिकित्सा आहे, तर कफ वाढवणारे रस कुठले? विच रसा विल ऍक्ट एज अ कफ प्रकोप? इट विल बी स्वादु, आम्ल अँड लवण. नेक्स्ट कषाय तिक्त मधुरा पित्तम घ्नन्ति. जर कषाय तिक्त मधुर हे पित्त प्रकोपवरती चिकित्सा असेल, ते पित्ताचा क्षय करतात, वाढलेल्या पित्ताचा. तर राहिलेले 3 म्हणजे मधुरा म्हणजे आम्ल, लवण आणि कटू, हे जे आम्ल, लवण आणि उष्ण हे जे रस आहेत ते पित्ताचा उष्ण हे पित्ताचा प्रकोप करतात. नेक्स्ट शमनम कोपनम स्वस्थ हितम द्रव्यम इति त्रिधा. म्हणजे द्रव्य हे 3 प्रकारचे. काही द्रव्य हे शमन करतं, काही त्याचा प्रकोप करतं आणि काही द्रव्य जे आहेत ती स्वस्थ हित म्हणून ऍक्ट करतात. आता शमन द्रव्याची कुठली कुठली उदाहरणं आहेत तर तेल, तूप, मध हे सगळे वातनाशक आहेत. ही वाताचं शमन करतात. काही काही द्रव्य ती प्रकोप करतात, जसं की तुम्ही माश घेतला. इफ यू हॅव टेकन दी माश, देन माश विल ऍक्ट एज अ कफ प्रकोपा. सो इट विल कोपन द्रव्य. स्वस्थ हिता, it will maintain the doshas. Swasthahita, it will maintain the doshas. For example, Shashtika Kshali, it will maintain all the doshas in sama avastha.
सो द्रव्य क्लासिफिकेशन इज 3: शमन, कोपन, स्वस्थहितम. नेक्स्ट, तस्य वीर्यम आह उष्ण शीत गुणोत्कर्ष तत्र वीर्यम द्विधा स्मृतम. तर उष्ण and शीता, there are two viryas. So firstly, virya means what? Virya means the capacity of that drug to act. Capacity of that drug to act on target cells. ज्या द्रव्य स्वतःच्या ज्या शक्तीनी टार्गेट सेल्स वरती किंवा डिसीज वरती ऍक्ट करतात त्या शक्तीला वीर्य म्हणतात, त्या पोटेन्सीला वीर्य म्हणतात. ते दोन, उष्ण आणि शीत. एकतर ड्रग हे उष्णवीर्याचं असतं किंवा शीतवीर्याचं असतं. नेक्स्ट, 3 विपाक. त्रिधा विपाको द्रव्यस्य स्वादु आम्ल कटुकात्मकः. तर विपाक म्हणजे काय? विपाक म्हणजे एंड प्रोडक्ट ऑफ द डायजेशन. जर एंड प्रोडक्ट म्हणजे तुम्ही खाता एखादी गोष्ट तर त्याचं काय डायजेशन झाल्यानंतर काय तयार होतं, तर हे 3 विपाकामध्ये त्याचं कन्व्हर्जन होतं. तर पहिला मधुर विपाक, दुसरा आम्ल विपाक आणि तिसरा कटु विपाक. तुम्हाला वीर्य आणि विपाक बद्दल अष्टांग हृदय 9व्या अध्यायात इन डिटेल आहे. नेक्स्ट, गुरुवादी गुणांस. गुरु मंद हिम स्निग्ध श्लक्ष्ण सांद्र मृदु स्थिरा गुणास सूक्ष्म विशदा विंशती सवी पर्यया. जे 20 गुण त्यांनी सांगितलेले आहेत म्हणजे अपोजिट, हे 10 दिलेत, ह्याच्या अपोजिट 10 गुण. गुरु, मंद, हिम, स्निग्ध, श्लक्ष्ण, सांद्र, मृदू आणि स्थिर. गुरुच्या अपोजिट लघु, मंदच्या अपोजिट तीक्ष्ण, देन शीताच्या अपोजिट उष्ण, स्निग्धच्या अपोजिट रुक्ष, श्लक्ष्णाच्या अपोजिट खरा, देन सांद्रच्या अपोजिट सांद्र आणि मृदूच्या अपोजिट कठीण, मृदूच्या अपोजिट कठीण आणि स्थिरच्या अपोजिट चल. हे 20 त्यांनी गुण सांगितलेत, गुरुवादी गुण सांगितलेत. नेक्स्ट, रोगकारण. कालार्थकर्मणां योगो हि न मिथ्यातिमात्रकः सम्यक् योगश्च विज्ञेयो रोगारोगैक्य कारणम. काल, अर्थ, कर्म यांचा हीनयोग, मिथ्यायोग किंवा अतियोग हे रोगाला कारण आहेत, हे डिसीजला कारण आहेत. पण तेच यांचा सम्यक योग जो आहे तो आरोग्याला कारण आहे. काल, अर्थ आणि कर्म याचा. त्यांनी रोगाचं पुढचं क्लासिफिकेशन दिले. रोगस्तु दोष वैषम्यम दोष सम्यम अरोगता. म्हणजे दोषांची विषमता ती वृद्धी असेल किंवा क्षय असेल. विषमता या शब्दाच्या अंतर्गत दोन्ही क्लासिफिकेशन येतात. इफ यू विल कन्सिडर द वर्ड विषम, it will comes both. It will comes as a vriddhi also, it will comes as a kshaya also. So both conditions will cause roga. While dosha samyam arogata, while all the doshas are in samyavastha, then it will be considered as arogya. Roga classification in next sloka. Nijakantu vibhagena tatra roga dvidha smrutam. There are 2 types of roga, nija and agantuja. Nija means जे वात आदी दोषांच्या विशेषणी किंवा वात आदी दोषांचं जे दूषित करणं आहे म्हणजे त्यांची वृद्धी आणि क्षय दोन्ही कन्सिडर केलं, त्याच्यापासून जे डिसीज होतात ते निज. आणि आगंतुष म्हणजे बाह्य कारणांनी, म्हणजे मग तुमची एक्सटर्नल इंजुरी असेल किंवा काही एक्सटर्नल. आगंतुष म्हणजे बाहेरचा. सो बाहेरच्या कुठल्याही कारणांनी आत ज्या वेळेला दोष विशेष होतात त्यावेळेला जो रोग होतो त्याला आगंतुज रोग म्हणतात. पण तेच तुमच्या दोषांचं आतल्या आत कुठल्याही विदाउट एनी एक्सटर्नल रिझन, इफ युअर दोषाज आर इंटरनली गेट्स दूषित, इट विल अटेन्स द वृद्धावस्था एज वेल or it will attain the kshayavastha, whatever it may be. If it is internally without any external reason, then it is called as a nija rog. While if it is due to the external reason, then it is called as the agantuja rog. Then rogancha adhishtan. Adhishtan, place or location. तेषां कायमनो भेदात् अधिष्ठानम् अपि द्विधा रजस्तमश्च मनसो द्वौ दोषा उदारुतो. दोषांचे अधिष्ठान दोन आहेत, शरीर आणि मन.
शरीर आणि मन, काय आणि मन. शारीरिक रोग कुठले कुठले? तर शारीरिक रोग तुमचे जे काही आपण चिकित्सामध्ये वाचतो ते सगळे, मग ज्वर आला, अतिसार आला, कुष्ठ आला, कास, श्वास, जे काही तुम्ही डिसीजेस वाचता ते सगळे ते तुमचे कायामध्ये येतात. वाईल मनामध्ये कुठले कुठले येतात? तर मनामध्ये अपस्मार, उन्माद, मूर्छा, ग्रहबाधा. मॉडर्न सायन्सची सायकोलॉजी ही जी ब्रांच आहे ती सायकोलॉजी या ब्रांच अंतर्गत जे काही डिसीज येतात ते सगळे आपण म्हणू शकतो त्याचं अधिष्ठान मनच आहे. मनाचे दोष कुठले कुठले? आणि नेक्स्ट लाईन मध्ये ते दिले, रजस्तमश्च मनसो उद्भवच दोषा उदाहृतो. मनाचे दोष आहेत ते रज आणि तम, आणि मनाचा गुण जो आहे तो सत्व. नेक्स्ट, रोगी परीक्षा. रोगीची परीक्षा कशी करायची? दर्शन स्पर्शन प्रश्नही परीक्षेच रोगी. म्हणजे एकतर पहिली दर्शन, तुम्ही जे बघता पेशंटला, पेशंट तुमच्याकडे आला and the patient will comes to you, whatever you will see it will comes under darshana pariksha. Then you will touch that patient to auscultate or to take the temperature of the body temperature of that patient. That is called as a sparshana pariksha. And whatever you will take the history regarding that disease, it is called as a prashna pariksha. तुम्ही पेशंट आपल्याकडे आल्यानंतर पहिल्यांदा त्याला बघता, ती झाली तुमची दर्शनच परीक्षा. पेशंटला तुम्ही हात लावता, त्याच्या शरीराचं तापमान किती आहे ते बघता, त्याला स्टेथोस्कोप लावून बघता, ते झाली तुमची स्पर्शन परीक्षा. आणि काय तुम्ही कुठं सूज झाली असेल आणि कुठं व्रण झाला, जखम झाले ते बघता, तिथे हात लावून त्या भागाला बघता, ती झाली स्पर्शन परीक्षा. आणि प्रश्न परीक्षा म्हणजे तुम्ही जे पेशंटला प्रश्न विचारता हिस्ट्री घेताना, या 3 पद्धतीने रोगीची परीक्षा केली जाते. आता रोगाची परीक्षा त्यांनी पुढच्या ह्याच्यात सांगितले, रोगम निदान प्रागरूपम लक्षणोपशयाप्तिभी. रोगाची परीक्षा कशी करायची? तर पहिलं म्हणजे त्याचं निदान, कारण काय काय आहेत त्या डिसीजची. दुसरं प्रागरूप, प्रागरूप म्हणजे पूर्वरूप, त्या डिसीजची पूर्वरूप काय काय आहेत, प्रिमॉनिटरी सिम्पटम्स. त्याच्यानंतर रूप, रूपामध्ये येते ते लक्षण, रूप म्हणजे त्याची लक्षणं, काय काय लक्षणं दिसतात बाबा आता ती. त्याच्यानंतर उपशय, उपशय म्हणजे कुठल्या गोष्टींनी पेशंटला सध्या आराम पडतोय त्या लक्षणांच्या पासून, म्हणजे सडन रिलीफ. आपण जे म्हणतो ना क्रोसिन खावर हेडेकचे सडन रिलीफ पाव, तसं उपशय. तुमच्याकडे जर हेडेकचा पेशंट आला, तुमच्याकडे शिरोवेदनेचा पेशंट आला, तर तुम्ही सगळ्यात पहिल्यांदा त्याला निदान विचारता. व्हॉट विल बी द निदान फॉर शिरोवेदना? तर बाबा मी रात्री जागरण केलंय, किती दिवस झाले? 15 दिवस झालं मी रात्री जागरण करतोय. तर त्याची पूर्वरूप काय काय असू शकतात? पहिल्यांदा तर पेशंटला पहिल्यांदा दिवस म्हणजे रात्रभर तो जागरण करतोय, दिवसभर तो काय काम करतो, म्हणजे त्याचे डोळे जळवायला चालू होतील, किंवा त्याला अजून काहीतरी भूक लागणार नाही, किंवा त्याचं पोट साफ होणार नाही, ही लक्षणं चालू होतील, ही त्याची झाली पूर्वरूप. तो दुर्लक्ष करतो पेशंट. लक्षणामध्ये मग गेला तो पेशंट, लक्षणं काय काय? तर माझ्या डोक्यात आता हातोडा घातल्यासारख्या वेदना होत आहेत, ही झाली त्याची लक्षण. मग उपशय काय? मग तुम्ही पेशंटला विचारता, मग हे तुम्ही झाल्यानंतर मग तुम्ही काय करता, एवढं तुम्हाला दुखते तर? मग काही लोक सांगतात आम्ही डोकं घट्ट बांधून टाकतो, त्याने आमच्या वेदना कमी होतात, हा त्या पेशंटचा उपशय झाला. काही लोक सांगतात तुम्हाला की आम्ही पेनकिलर घेतलं की आमचं डोकं दुखायचं थांबतं, पण पेनकिलरचा असर संपला की आमचं डोकं परत दुखायला चालू होतं, म्हणजे त्या पेनकिलर हे त्याच्यासाठी उपशय झाला, तेवढ्या वेळापुरता त्याला उपशय मिळतो. आणि नेक्स्ट 5वा रोगाचा परीक्षा करायची ती म्हणजे संप्राप्तीवरती. हे सगळं झाल्यानंतर आपण पेशंटला हा डिसीज कसा झाला असेल, पेशंटमध्ये पॅथॉलॉजिकल प्रोसेस कशी घडली असेल हे आपण पेशंट मांडतो, त्याला म्हणायचं संप्राप्ती. नेक्स्ट, देश. भूमी देह प्रभेदेन देशमाहुरिह द्विधा. तर देश हे 2 प्रकारचे, एक तर भूमिदेश आणि दुसरा देहदेश. तर भूमीमधले देश म्हणजे तुमचे अष्टांग हृदयमध्ये दिलेत ते जांगल, अनुप आणि साधारण. देह देश म्हणजे काय? तर डिसीज्ड बॉडी पार्ट, तुमच्या कुठल्या बॉडीच्या पार्टला डिसीज झालाय ते बघून आपण म्हणू शकतो की त्या भागात सध्या माझ्या हाताला इंजुरी झाली, तर हात हा माझ्यासाठी देश आहे. तर आता एक एक देश आपण बघू. सगळ्यात पहिला जांगलम वात भूइष्टम अनुपम तू कफोल्बणम साधारणम सममलम त्रिधा भूदेश मादिशत. म्हणजे भूमिदेश 3 प्रकारचे, जांगल, अनुप आणि साधारण.
जांगल देशामध्ये पाणी आणि झाडं कमी असतात, तिथं वाताचं आधिक्य असतं. अनुप देशात पाणी आणि वनस्पती अधिक असतात, तिथे कफाचं प्राबल्य असतं. आणि साधारण देशामध्ये पाणी आणि वनस्पती हे मध्यम असतात आणि तिथं तीनही दोष हे समप्रमाणात असतात. नेक्स्ट, कालचे दोन प्रकार. क्षणादि व्याधीर अवस्थाच कालो भेषज योगकृत. काल हा दोन प्रकारचा, सामान्य काल आणि रोगाची अवस्था. क्षणादि व्याधी अवस्था, एकतर क्षणावस्था, क्षण आधी, आणि दुसरी व्याधी अवस्था. काल हा दोन प्रकारचा, म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात हा एक काळ झाला तुमचा, आणि व्याधीची तुमच्या अवस्था कुठल्या स्टेजमध्ये आहे, जे आपल्याला षटक्रिया कालमध्ये आपण 6 स्टेजेस बघतो. संचयमच, प्रकोपमच, प्रसरम, स्थान, संश्रयम. ती व्याधीची अवस्था आपण कन्सिडर करू शकतो. किंवा व्याधी आता तुमचा उपलब्ध झालाय, उद्भवलाय, म्हणजे तो व्यक्त झालाय आणि भेदावस्थेत पण गेलाय, तर मग तो नवव्याधी आहे का तो पुराण व्याधी आहे, ही पण व्याधीची अवस्था झाली. तर क्षणाआधी ही पहिला टाईप झाला कालचा, आणि दुसरा व्याधीची अवस्था. क्षणाआधी म्हणजे तुम्ही नॉर्मल आहात विदाउट एनी डिसीज, क्षणाआधी व्याधीर अवस्था. शोधम शमन चेती समासौषधम द्विधा. आता डिसीज पाहिले, त्यानंतर काय औषधाचे टाइप्स काय, तर पहिलं शोधन आणि दुसरं म्हणजे शमन. शोधन मध्ये तुमची सगळी पंचकर्म येतात, लक्षात ठेवा. मन, विरेचन, बस्ती, मत्स्य, रक्तमोक्षण ही सगळी शोधन मध्ये येतात. तर ते शोधन म्हणजे काय, तर जे शरीरात दोष प्रकोपित झाले, बहुदोष प्रकोप ज्यावेळेला होतो, खूप जास्त दोष वाढतात, त्याला ते शरीरातून बाहेर काढून टाकायचे. प्राकृत नाही, विकृत दोषाच्या वेळेला शरीरातून भयानकरित्या प्रकोपित झालेले विकृत दोषाच्या वेळेला शरीरातून बाहेर काढायचे असतात, त्याला म्हणायचं शोधन. ते बाहेर काढायच्या प्रोसेस म्हणजे तुमचा पंचकर्म, लक्षात ठेवा. प्राकृत दोष जर शरीरातून बाहेर काढले गेले तर पेशंटला मृत्यू येतो. नेक्स्ट, शमन. शमन म्हणजे जे काही तुम्ही प्रिस्क्राईब करता, म्हणजे तुमच्या ओपीडीला पेशंट आला, पेशंट पंचकर्मला तर ठीक आहे बाबा, किंवा बहुदोष पेशंट गेलेला नाही, सध्या बरेच दोष अवस्था प्रकोपित झालेली आहे, तर तुम्ही जे काय चूर्ण, अवलेह, वट्टी जे काय तुम्ही प्रिस्क्राईब करता, ती झाली तुमची शमन चिकित्सा. नेक्स्ट, शरीरजाणां दोषाणां प्रमेणं परमौषधं बस्ती विरेको वमनं तथा घृतं मधु. तर वातपित्त आणि कफापासून उत्पन्न झालेल्या सगळ्या शरीर विकारांना परम औषध दिलेले आहे. बस्ती, विरेक आणि वमन. बस्ती ही वातासाठी, बस्ती ही पंचकर्मामधली प्रोसेस वातासाठी वापरली जाते, त्याचं परम औषध आहे ते. पित्तासाठी विरेचन हे परम औषध आहे, विरेचन ही परम चिकित्सा आहे, आणि त्याच्यासाठीचं परम औषध आहे ते म्हणजे घृत. आणि वमन ही कफासाठीची परम चिकित्सा आहे, त्याच्यासाठीचं औषध आहे ते म्हणजे मधु. धी धैर्यात्मादि विज्ञानम मनोदोष औषधम परम. धी धैर्य आणि आत्म्याचं ज्ञान. धी धैर्य आणि आत्म्याचं ज्ञान. धी म्हणजे तुमची बुद्धी, धैर्य तुमचं धाडस, किंवा तुम्ही आपण म्हणू शकतो तुमची टॉलरन्स कपॅसिटी, आणि आत्मादी विज्ञान म्हणजे स्वतःबद्दल स्वतःच्या कपॅसिटीज काय आहेत ह्याचं जे आपण ज्या वेळेला ज्ञान करून घेतो, स्वतःच्या बुद्धीनी स्वतःच्या एक लिमिट्स आपल्याला ज्या वेळेला समजतात, ते हे मनोदोष औषधम परम, म्हणजे मनाचे जे आपण दोष बघितले रज आणि तम, त्याच्यामुळे जे डिसीजेस तयार होतात त्या डिसीजेस वरचं हे परम औषध आहे. वरच्या श्लोकात त्यांनी निज दोषांच्यावरचं, किंवा आपण म्हणू शकतो वातपित्त कफ जर प्रकोपित झाले तर काय औषध द्यायचं, काय डिसीजेस वरती किंवा शारीरिक रोगांच्यावरती काय औषध देतात ते दिले. मानसिक दोषांच्यावरती काय, तर स्वतःची बुद्धी वापरायची, त्याच्यानंतर स्वतःचं धैर्य म्हणजे स्वतःची कपॅसिटी किती आहे, स्वतःमध्ये किती कॉन्फिडन्स आहे, आणि आत्मादी विज्ञान स्वतःच्या लिमिट्स काय आहेत, हे जर एखाद्या माणसाने जाणून घेतलं तर ते तुमच्या मनाच्या दोषावरती किंवा मनाचे जे रोग आहेत त्याच्यावरचं परम औषध आहे. बऱ्याचदा सायकोलॉजिकल डिसऑर्डर्स मध्ये सगळ्यात मोठं निदान हे असतं की तो माणूस किंवा ती व्यक्ती आपल्या आत्मादी विज्ञान म्हणजे स्वतःच आपण कितपत करू शकतो किंवा आपल्या लिमिट्स काय आहेत हे जाणून न घेता ते एम ठेवलं जातं समोर, आणि मग ते एम अचीव्ह होत नाही, म्हणून ती लोक डिप्रेशन मध्ये जातात.
त्यामुळे आत्मारी विज्ञान हे फार महत्वाचं आहे. म्हणूनच न्यू पॅरेंट्स जे होतात त्यांना बऱ्याच वेळा सांगितलं जातं की तुमच्या 2 मुलांच्यात कंपॅरिझन कधी करू नका, कारण प्रत्येक मूल वेगळं असतं. एकाचं दुसऱ्याबरोबर कंपॅरिझन त्याच्यासाठीच केलं जात नाही, कारण प्रत्येकाच्या लिमिट्स, प्रत्येकाचं आत्मादी विज्ञान हे वेगळं वेगळं असतं. नेक्स्ट तुमचा चिकित्सा चतुष्पाद हा तुमचा शॉर्ट एसेचा क्वेश्चन आहे या चॅप्टर मधून. विषद्रव्याणुपस्थाता रोगी पाद चतुष्टयम चिकित्सितस्य निर्दिष्टम प्रत्येकम तच्चतुर्गुणम. हेच सगळे तुम्हाला अष्टांग चरक सूत्रस्थान 9व्या अध्यायात पण आहेत, तिथे ते षोडश कला म्हणून पडतात. इथे चिकित्सा चतुष्पाद म्हणून मग आपण बघू. तर पाद चतुष्टयम हा जो शब्द आहे, पाद म्हणजे काय? पाद मीन्स 1/4. पाद मीन्स 1/4. एक सर्कल, if we consider the chikitsa as a one circle, then if we have divided that circle into 4 parts, then 1 part will be bishak, 1/4 part will be bishak, 1/4 part will be dravya, 1/4 part will be upasthata, and the last 1/4 part will be rogi. जर आपण ते डिवाइड केलं तर 1/4 पार्ट जर घेतले तर बिशक, द्रव्य, उपस्थाता आणि रोगी या 4 भागांच्या पासून चिकित्साचं सर्कल बनतं. ह्यातला एकही भाग नसेल तर चिकित्साचं वर्तुळ पूर्ण होऊ शकत नाही. तर ते प्रत्येकम तच्चतुर्गुण, प्रत्येकाला 4 गुण आहेत. पहिलं दक्षस्तीर्थार्थ शास्त्रार्थ दृष्टकर्म शुचिर्भिषक. तर वैद्य जो आहे म्हणजे आपण तो दक्ष असावा, त्याच्यानंतर शास्त्रामध्ये अतिशय प्रवीण असावा. दृष्टकर्म म्हणजे जी काही आपण कर्म करतो ती सगळी त्यांना प्रॅक्टिकली हँडल केलेली असली पाहिजेत. आणि शुची म्हणजे तो क्लीन असावा. मग क्लीन फक्त कपड्यांनीच असतं का? तर नाही. इफ वी कन्सिडर शुची ओनली एक्सटर्नल, देन इट इज रॉंग. शुची मीन्स द डॉक्टर और द भिषक शुड बी इंटरनली एज वेल एज एक्सटर्नली क्लीन. इंटरनली क्लीनलीनेस मीन्स व्हॉट? स्वतःचे जे काय पर्सनल लाईफ आहे ती बाजूला ठेवून पेशंट बरोबर डील करणं, पेशंट बरोबर बोलणं, ह्याला म्हणायचं शुचित्व. आणि दुसरं पेशंट मध्ये कधीही भेदभाव न करणं. पेशंट मध्ये कधीही भेदभाव न करणं. बरेच लोक हे करतात की आता म्हणजे गरीब पेशंट्सना बऱ्याच ठिकाणी ह्यामुळेच उपचार मिळत नाहीत. सो इंटरनल एज वेल एज एक्सटर्नल क्लीनलीनेस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट फॉर द भिषक. नेक्स्ट बहुकल्पम बहुगुणम संपन्नम योग्यम औषधम. बहुकल्प म्हणजे ज्या अशा औषध आहेत ज्यांची खूप सारे कल्प आपण बनवू शकतो. पंचविध कल्पनामध्ये स्वरस, कल्क, क्वाथ, हिमोफॅन्ट सगळ्या पद्धतीने आपण बनवू शकतो. बहुगुण म्हणजे खूप सारे डिसीजवर ते औषध ऍक्ट होतं. त्याच्यानंतर संपन्न म्हणजे ते ताजं असलं पाहिजे किंवा ते मॅक्सिमम पोटेंट असलं पाहिजे. असं औषध हे योग्य मानलं जातं. नेक्स्ट अनुरक्त शुचिर्दक्ष बुद्धिमान परिचारक. अनुरक्त म्हणजे तो पेशंट वरती प्रेम करणारा असला पाहिजे. पेशंटला हिडीस करणारे परिचारक नको. शुची तो पण इंटरनली एज वेल एज एक्सटर्नली क्लीन पाहिजे. पेशंटचं ज्यावेळेला उपस्थाता किंवा परिचारक हे डॉक्टरपेक्षा जास्त कॉन्टॅक्ट पेशंट सोबत त्यांचा असतो. ते जर पेशंट वरती चिडचिड करायला लागले किंवा पेशंटला काही बेडरिडन पेशंट कडून एखादी गोष्ट घाण झाली, खराब झाली आणि जर तो पेशंटला हिडीस करणारा परिचारक असेल तर मग पेशंटच्या मानसिक आरोग्यावरती खूपदा परिणाम होतो. त्यामुळं काहीही घडलं तरी तो शांतच असला पाहिजे इंटरनली. त्याला म्हणायचं इंटरनल क्लिनलीनेस फॉर परिचारक. देन दक्षता तो पण अटेंटिव्ह असला पाहिजे आणि बुद्धिमान असला पाहिजे. पेशंट मध्ये काय बदल होत आहेत हे किंवा बदल होत आहेत पहिल्यांदा पेशंटच्या शरीरात हे पहिल्यांदा त्याला कळलं पाहिजे, तर तो डॉक्टरला इन्फॉर्म करू शकतो. मग तो बुद्धिमान असणं हे तितकंच महत्वाचं आहे. नेक्स्ट रोगी. आढ्य रोगी भिषक्वश्चो ज्ञापक सत्ववानपी. रोगी हा पैसे असणारा असावा, भिषक्वश्य असणारा. भिषक्वश्य म्हणजे डॉक्टरनी जे काही सांगितलंय ते सगळं ऐकणारा असावा. ज्ञापक हा म्हणजे आपलं जे काही ज्ञापक आणि सत्ववान म्हणजे आपलं जे काही घडलंय आपल्यासोबत, जे काही आपण खाल्लंय, जे काही आपण चुकीचा आहार विहार केलाय ज्याच्यामुळे आपला डिसीज झालाय ते सगळं खरी हिस्ट्री देणारा पेशंट आपल्याला पाहिजे. खरी हिस्ट्री देणारा. तरच आपण पेशंटवरती ट्रीटमेंट करू शकतो. बऱ्याचदा पेशंट आपल्याला खरी हिस्ट्री देत नाहीत.
तुम्ही एक्सपेक्टेड आहे चिकित्सा चतुष्पाद मध्ये हे 5च्या 5 श्लोक लिहिणं तुमच्याकडून, त्यामुळे हे 5च्या 5 श्लोक कंपल्सरी बाय हार्ट करा. नेक्स्ट व्याधीचं क्लासिफिकेशन. तर साध्य असाध्य हे व्याधीचं 2 क्लासिफिकेशन होतात आणि पुन्हा 2 क्लासिफिकेशन होतात, सुखसाध्य, कृष्णसाध्य, याप्य आणि अनुपक्रम. याप्य आणि अनुपक्रम. साध्यो असाध्यो इति व्याधी द्विधा तौ पुनर्द्विधा सुसाध्यं कृष्णसाध्यश्च याप्यो यथाश्च अनुपक्रमः. पहिल्या व्याधीचं क्लासिफिकेशन साध्य आणि असाध्य, पुन्हा त्याचं 2, सुसाध्य आणि कृष्णसाध्य, याप्य आणि अनुपक्रम. आता पहिलं सुखसाध्य व्याधी. सर्व औषध क्षम देहे युना पुंसो जितात्मनः. जे व्याधी सगळी औषध सहन करणाऱ्या जितात्मा अशा पुरुषांच्यामध्ये उत्पन्न होतो, त्याला मर्मस्थान सोडून उत्पन्न होतो आणि ज्याची कारण पूर्वरूप आणि उपयोग अल्प असतात आणि जे रसादी धातू, देश, काल, प्रकृती यांच्याशी असमान असतो आणि एकदोषी असतो किंवा एकमार्गी असतो, तो नव उत्पन्न व्याधी तो सुखसाध्य असतो. तो सुखसाध्य असतो. म्हणजे सगळ्यात महत्वाचे त्याचे मेन क्रायटेरिया, तो दोष, त्याच्यानंतर त्या माणसाची प्रकृती, तिथला ऋतू, कुठल्या ऋतूत तो उत्पन्न झालाय तो त्याच्याशी असमान असावा आणि तरुण वय असेल आणि तो नव असेल म्हणजे न्यूली ओरिजिनेटेड असेल तर तो बेसिकली सुखसाध्य असतो. नेक्स्ट कृच्छ्रसाध्य. कृच्छ्रसाध्यम व्याधी शस्त्रादि साधनम कृच्छ्र संकरे ततो वदः. ज्या रोगांच्या मध्ये शस्त्रकर्मादी क्रिया करावी लागते किंवा हे वरती जे आपण सुखसाध्याची लक्षणं बघितली त्याच्यापेक्षा काही वेगळी लक्षणं किंवा त्याच्या अपोजिट लक्षणं दिसतात, तिथं हा जो व्याधी आहे तो कृच्छ्रसाध्य म्हणावा. संकर म्हणजे व्याधींचा कॉम्प्लिकेशन किंवा सॉरी कॉम्प्लिकेशन नाही, व्याधी ग्रुपिझम. आपण जे सिंड्रोम म्हणतो ते सिंड्रोम सगळे कृच्छ्रसाध्य व्याधीमध्ये येतात, कारण ते व्याधींचं संकर असतं. मॅक्सिमम 2 किंवा 2 पेक्षा जास्त व्याधी ज्याला एकत्र येतात त्याला व्याधी संकर म्हणतात. नेक्स्ट याप्य. याप्य अत उच्यते शेषत्वात आयुष्यो याप्य पथ्याभ्यासात विपर्ये. म्हणजे ही सगळी जी वरती सुखसाध्याची लक्षणं सांगितली ती त्याच्या बरोबर अपोजिट लक्षणं आहेत, जी पथ्य पाळलं तर आणि तरच तो डिसीज कंट्रोल होऊ शकतो. जर पथ्य आपण पाळलं नाही तर तो व्याधी जो आहे तो पुन्हा उफाळून वर येतो. लाईफ टाइम आपल्याला मेडिसिन्स घ्यावे लागतात आणि लाईफ टाइम आपल्याला पथ्य पाळावी लागतात, तरच शेष जे आयुष्य आहे म्हणजे शेषत्वात आयुष्य जे आहे, जे काही आयुष्य शेष राहिले आपलं ते आपलं विथ दॅट व्याधी, त्या व्याधीच्या सोबत सुद्धा आपण जगू शकतो अशा पद्धतीने. फॉर एक्झाम्पल आताच्या मॉडर्न सायन्स अनुसार जर आपण गेलो तर डायबिटीस आणि हायपरटेन्शन. नेक्स्ट प्रत्याख्येय व्याधी. नेक्स्ट जे आहे ते प्रत्याख्येय. अनुपक्रम एव स्यात् स्थितो अत्यंत विपर्ये औत्सुक्यं मोहारती कृत दृष्ट अरिष्ट अक्षणाशनः. ज्या रोगांच्या मध्ये सगळीच लक्षणं उलट असतात आणि जो खूप जास्त अस्वस्थता उत्पन्न करतो आणि जिथं अरिष्ट लक्षणं दिसतात, दृष्ट अरिष्ट म्हणजे जिथं सगळी अरिष्ट लक्षणं दिसतात ते प्रत्याख्येय व्याधी असं म्हटलं जातं. जिथं सगळ्या इंद्रियांची हानी होती तो प्रत्याख्येय व्याधी आहे. नेक्स्ट त्याच्यात विषक उपदृष्ट आहे विषम हीनोपकरणं व्यग्रम अविधेयं गतायुषम चंडम शोकातुरं भीरुं कृतघ्न वैद्यमानिनम. म्हणजे जो राजाचा द्वेष करतो किंवा राजा ज्याचा द्वेष करतो, जो आपला शत्रू आहे त्याची साधनं कमी असतात, ज्याला फार कामं सांगितलेली आहेत किंवा जो सांगितलेला अजिबात ऐकत नाही, जो प्रचंड इग्नोर करतो, त्याचं आयुष्य संपलेलं आहे, जो साहसी आहे. चंड म्हणजे फालतूचं धाडस करणार. चंड म्हणजे थोडक्या शब्दात आपल्याला जनरलाइज फालतूचं धाडस करणार ते चंड. शोक आहे, आतुर आहे, शोकग्रस्त आहे, मित्र आहे, कृतज्ञ आहे आणि जो स्वतःलाच वैद्य समजतो, अशा रोग्याला वैद्यानं कधीही ट्रीट करायचं नाही. म्हणजे तुम्हाला सांगण्याची गोष्ट इतकीच की जे गुगलवर वाचून आपल्याकडे येतात
की ही लक्षणं आहेत म्हणून आम्हाला हा डिसीज झालाय, त्यांना वैद्य मानेल, ते स्वतःलाच वैद्य समजतात, गुगल कडून मेडिकलचं शिक्षण घेऊन आलेले, अशांना कधीही ट्रीटमेंट द्यायची नाही. तर हे अष्टांग हृदय फर्स्ट चॅप्टर मधला इम्पॉर्टंट श्लोक आहे. इथून पुढे 36 पासून 49 श्लोकापर्यंत त्यांनी त्या अध्यायात त्या स्थानात कुठले कुठले अध्याय दिलेत त्याची नावं दिलेली आहेत. ह्या चॅप्टर मधून तुम्हाला कोष्ठाचे टाइप्स, त्याच्यानंतर अग्नीचे टाइप्स हे एमसीक्यू पडू शकतात. चिकित्सा चतुष्पाद विल बी द शॉर्ट आन्सर क्वेश्चन्स. ओके, थँक्यू.